कलर्स मराठीवर अबीर गुलाल ही नवी मालिका आपल्या भेटीला येते आणि या मालिकेत पायल जाधव आपल्या भेटीला येणार आहे. खरं तर बापलोक या सिनेमात आपण तिला पाहिलं आहे आणि त्या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदा गप्पा रंगल्या होत्या. तेव्हाच मला कळलं होतं की काय भारी यार ही, म्हणजे जी गप्पा मारून आणि खूप काय काय तिने सांगितल्या होत्या स्टोरीज पण. आणि आत्ता आपण तिला मालिकेत पहिल्यांदा बघून मला खूप आनंद होतो आहे. पायल, खूप स्वागत पुन्हा एकदा राजश्री मराठीमध्ये. कशी आहेस? धन्यवाद. खूप मजेत, आनंदात. मला तुझं आपलं पहिलं इंटरॅक्शन आठवलं बापलोकच्या निमित्ताने. तेव्हा पण मला कळलं होतं की कसली भारी आहे यार ही. आणि आत्ता जेव्हा प्रोमो बघितला तशीच तू दिसतेस मला, म्हणजे जशी पायल आहे तशीच मला ही दिसते. श्री, कशी आहे भूमिका आणि काय सांगशील? खरं तर चुलबुली वाटते थोडीशी आणि मन मोकळं जे मनाला वाटेल ते बोलणारी आहे. काय सांगशील? श्री नावाचं पात्र आहे माझं, बरोबर. ह्याच्यामध्ये मी म्हणेन की श्री ही तू म्हणतेस तसंच आहे. ती मनमिळाऊ आणि खूप कष्ट घेणारी आणि खूप होपफुल, की आज नाही जमलं उद्या जमेल, उद्या नाही जमलं परवा जमेल, पण गिवअप न करता ते तडीस नेणारी, असं ते पात्र आहे. आणि तू म्हणतेस तेही बरोबर आहे. बापलोक किंवा बाकी पण इतर जी काही आत्तापर्यंत छोटी मोठी कामं केली त्याच्यामध्ये शांत, लाजाळू, मितभाषी अशी सगळी पात्र होती. हे पहिल्यांदाच असं काहीतरी फुल धतिंग आणि मग एक तो रांगडीपणा, धाकडगल, असं ते पहिल्यांदाच होतं. पण मजा येते करताना. आणि मी मगाचपासून बघते तुझं हे पाऊच काय तुझ्यापासून हल्लेलं नाही, म्हणजे सवय झाली आता पायल म्हणून पण तुला. हो. आणि मला हे खण बिणे असले प्रकार फार आवडतात, किंवा इरकलच्या साड्या, असं एक त्या बाबतीत मी खूपच ओल्ड फॅशन आहे. आणि आता मस्त तिने मला भाकरवडी वगैरे दिली ते सगळ्यांना, म्हणजे सेटवर असा खाऊचा प्रोग्राम होत असतो का? हो हो हो. आमच्याकडे आजी आहे. तिला मी म्हणजे माझ्याकडे गावाला तरी आजीला असं म्हातारी म्हणायचो. तर मी तिला म्हणलं, मग मी तिला त्या दिवशी 2 दिवस झाला असं, म्हातारी अगं काय, चल ना जेवून घेऊ ना आपण, चल ना. तर तिला इतकं भारी वाटतं. मी म्हटलं आमच्याकडे आजीला म्हातारीच म्हणतात. तर मला म्हणत चल काही पण सांगते. म्हणलं अगं असं ती म्हातारी आमची खूप आणत असते खायला, भरी भरी काय काय आणत असते. सिनेमा झाला, काही काही शॉर्ट फिल्म्स किंवा अशी बरीच कामं तू केलीस, पण मालिका असं माध्यम आहे की आपण रोज प्रेक्षकांच्या भेटीला जात असतो आणि एक कनेक्ट होतो आपण. पण जेव्हा घरच्यांना कळलं होतं आणि प्रीमियरला घरच्यांची प्रतिक्रियासुद्धा आपण बघितली होती, सगळे इमोशनल झाले होते. हे काम जेव्हा तुला मिळालं तेव्हा घरी जेव्हा पहिल्यांदा सांगितलंस तेव्हा सगळ्यांचे रिॲक्शन्स काय होते? खूप भारी वाटलं सगळ्यांना, खूप आनंद झाला. कारण माझ्या आईला असं आधीपासून वाटायचं की मालिका कर, एखादी तरी मालिका कर. त्याचं कारण वेगळं होतं. कारण चित्रपट यायला, थिएटरमध्ये यायला खूप वेळ लागतो, मग त्यानंतर लोकांना सांगणार, आणि प्रत्येकच माणूस चित्रपट बघेल असं नाही, तोपर्यंत ते गुपित ठेवावं लागतं. त्यामुळे तिचं ते असं होतं की लोकांना कसं सांगायचं, दिसत तर नाही अभिनय करते. आता म्हणलं काय जगात काय बोंबलून सांगायचं ते सांगा, सिरियल करते. म्हणलं आता सांगा बघायला सगळ्यांना. त्यामुळे पण आवडलं सगळ्यांना, खूप आनंद आहे की आता हे करते. आणि पुन्हा ते पुण्याहून मुंबईला शिफ्ट होणं आणि हे सगळंच धाडस, त्यामुळे त्यांना जरा धाकधूक होती. पण राहिलं पाहिजे थोडे दिवस तरी आईबाबांना सोडून. ते हात सोडत नाही तोपर्यंत गोष्टी जमत नाहीत आपल्याला. म्हणजे त्यांना भीती म्हणून असं वाटत राहतं की हां कसं होईल, जमतंय नाही जमतंय. पण मग ते थोडं मी पण माझ्या ह्याने जरा कलाने घेत त्यांना असं की नाही करून बघते, बघू काय होईल रात्री. आणि तुला खोटं वाटेल, पहिल्या दिवशी मी रात्री एकटी राहिले होते मुंबईतल्या घरी, आणि मी असे झोपले आणि म्हटलं असं त्रिकोणी काय दिसतं, म्हणून मी असं टॉर्च घेऊन वर बघितलं तर एवढी मोठी पाल होती, एवढी. आणि मी इतकी थकले होते. जर मी पुण्यात असते ना तर मी ती घालवायला लावली असती माझ्या बाबांना, काहीतरी मी कांड करायला लावले असते आणि मग मी झोपले असते. शपथ सांगते, मी इतकी थकले होते की मी म्हटलं तू चावायचं तर चाव, काय करायचं पडायचं तर पड. मी झोपले आणि मी धाराडूर झोपले, मेल्यावर झोपले होते मी, डायरेक्ट सकाळीच उठले. त्यामुळे पण अगं होतं हे आपण केलं पाहिजे धाडस. एक्झॅक्टली. मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदा तू मुंबईत एकटी आणि इतका काळ राहतेस, म्हणजे आपण 10 दिवस जरी मुंबईच्या बाहेर गेलो आणि परत आलो ना तरी आपल्याला मुंबईची लाईफस्टाईल इतकी फास्ट आहे ना की धावणारी आहे नेहमी, कधी झोपत नाही मुंबई असं म्हणतो, तिथलं लगेच जाणवतं. आणि एक सुकूनभरी आपण सुकूनमध्ये राहत असो आणि जेव्हा इथे आपण येतो तेव्हा ते पेसमध्ये आपण काही केला येतोच. आणि तो आलीस. तुला असं म्हणायचं का की पुण्यात आम्ही मंद चालीची लोक? मी पण कोकणातली आहे, तर कोकणातली लाईफस्टाईल पण एकदम आरामशीर आहे, तर इथे जरा फास्ट. करेक्ट, तू म्हणालीस तसं मला ह्या शहराची लय खूप आवडली. आणि स्टॅमिना यार इथल्या लोकांचा, म्हणजे
मला तर ते पहिल्या दिवसापासून कौतुकच वाटतं. लोक चालतच असतात इथं, सतत कुठे ना कुठेतरी काहीतरी प्रवासातच असतात, कायम काही ना काहीतरी चालू. कोणी असं बसलंय चकाट्या पिढत बसलंय असं मी तरी आत्तापर्यंत पाहिलेलं नाही. आणि 12-12 तासाची शिफ्ट करून पण लोकांमध्ये तेवढी एनर्जी राहते, त्यामुळे तो मेंटल स्टॅमिना पण कधी कधी वाढायला लागतो. तो इमोशनली पण मग तसं स्वतःला टोन करते, नाही 6ला उठायचंच आहे, जे काय आपला स्वतःचा व्यायाम असेल, नाश्ता असेल, जे काय आपण करतोय ते असेल ते करून मग परत शूटला जाणार आणि शूटवरनं परत आल्यानंतर स्वतःला एक थोडा वेळ देणं. हे होतंय, हे पुण्यात नव्हतं होत, हे मी अगदीच प्रामाणिकपणे मान्य करीन. यूज टू होतेस हे आम्हाला सुद्धा दिसतंय. पण अभिनेत्री म्हणा किंवा ह्या एंटरटेनमेंट फील्डमध्ये ज्याही आपण सगळ्या काम करतो त्यांचे म्हणजे लग्न झाल्यावर असं एक म्हटलं जातं की कुठेतरी बाईचं करिअर स्टॉप होतो किंवा काहीतरी लिमिटेशन्स येतात. पण तुझ्या बाबतीत काय झालं आहे किंवा पॉझिटिव्ह, मला असं वाटतं की सिनेमानंतर आता तू मालिका करतेस जे की तुला रोज 13-13 तास शिफ्ट करावी लागते, ते तुला असं मला वाटतं सासरकडनं सुद्धा पॉझिटिव्ह सपोर्ट आहे? पूर्णपणे म्हणजे तू प्रश्न विचारेपर्यंत आता जर कोणी बघत असेल हा व्हिडिओ तर त्यांना असं होईल तर काहीतरी सांगेल बरं का की असं झालं आहे तसं झालं आहे. असं काही झालं नाही माझ्या आयुष्यात. भयंकर सगळे सपोर्टिव्ह आहेत. भयंकर आमच्याकडे खूप छान पद्धतीने घेतला तो पुण्यात. भयंकर म्हणजे मला म्हणायचं की कोणाचंच कुठल्याच बाबतीत हस्तक्षेप किंवा कोणाचं काहीतरी नाही मत आहे किंवा विरोधी मत आहे, नको असं नको करू तसं नको करू, असं कोणीही काहीच केलेलं आहे. सगळ्यांना आधीपासूनच हे माहिती होतं की माझा कल ह्याच्याकडे आहे आणि खूप छान पद्धतीने सगळ्यांनी सपोर्ट केलं. म्हणजे मला पण हे पहिल्यांदा अशी भीती वाटायची की मी हे विचारू का नको किंवा पुण्याला कसं शिफ्ट व्हायचं सगळं इथलं सोडून, मुंबईला कसं शिफ्ट व्हायचं सगळं इथलं सोडून. पण मला तसं अजिबात दडपण आलं नाही. आणि माझ्या सासूबाई तर प्रो लेवल आहेत त्या. हो, फार कमाल येतं. म्हणजे मला ते थोडं पर्सनल ठेवायला आवडतं म्हणून मी आता फार यांच्याबद्दल बोलत नाही, पण तू भेटलीस ना तुला कळेल. खूपच कमाल बायका आहेत ह्या. त्यांच्या साईडने त्या प्रमोशन करत असतील म्हणजे त्यांच्या मैत्रिणींमध्ये. त्यांना केवढे फॉलोअर्स आहेत फेसबुकवरती. हो, तुला खोटं वाटेल पण मला ते असं माहिती नाही. आत्ता ना हे सगळं ओपनली बोलण्याची पण भीती वाटते, कारण कधी काही असा प्रसंग आला तर घरच्यांना कोणी काही टार्गेट करू नये किंवा त्यांना कोणी काही, हां, म्हणून मला ते असं नको वाटतं. पण अजिबात असं काही नाही आहे. सगळ्यांना खूप छान सपोर्ट केला आहे आणि सगळ्यांना खूप आनंद आहे. ऑलरेडी निम्मी लोक येऊन गेली आहेत सेट बघून. आणि काय आहे ना, मला एक थोड्या दिवसांनी असं जाणवलं की आईबाबांना ना एक शाश्वती लागते, तशीच सासूला पण एक शाश्वती लागते की भाई माझ्या मुलाला 2 वेळचं खायला प्यायला आणि त्याच्या डोक्याला शॉट लावू नको, बस. या पलीकडे काय असू शकतं आयांचं. आणि बोलकं राहणं, मला असं वाटतं कम्युनिकेशन सगळ्याच ह्याच्यावरती एक हे करतं. त्यांच्यासाठी हे सोपं नव्हतं, कारण मी आणि माझा नवरा म्हणतो आम्ही 3 पिढ्या बघितल्यात आमच्याकडे. म्हणजे आम्ही दोघं, मग माझे आई बाबा येतात जे आत्ता 55मध्ये आणि मग माझे सासू सासरे 60, 62, 63 आणि मग माझी आजी. म्हणजे असे जनरेशन बघतोय आम्ही. त्यामुळे आम्ही पण ते थोडं कलाकलाने घेऊन त्यांना समजावून शांतपणे सांगून, आणि ते पण तेवढे ओपन आहेत. मला असं वाटत नाही ती पिढी एवढी रिजिड आणि हे आहे. आपण कसं डिलिव्हर करतो हे पण मॅटर करतं. सो ते आम्हाला जमतंय. पण श्री जी आहे ना ती खूप चंचल आणि खूप भारी आरजे आहे ती. तर तुझं ऑडिशन कसं झालं होतं, म्हणजे कशा प्रकारे सिलेक्शनची प्रोसेस झाली होती? मला थोडं मागे जाऊन विचारायला आवडेल, कारण का खूप डायलॉग्स हे खूप भारी आले असणार तुला सुरुवातीला. काय सांगितलं? मला सुगंधा लोणीकर ताईने विचारलं होतं की अशी मालिका आहे आणि तू भेटायला येतेस का, केदार सरांना तुला भेटायचं आहे. आणि मग मी गेले. मग केदार सरांनी पूर्ण ते कथानक ऐकवलं आणि त्यांचे चित्रपट खूप आवडतात मला. म्हणजे मी शाहीर तर 2 वेळा पाहिला आहे चित्रपटगृहात जाऊन, एकदा इकडच्यांबरोबर एकदा तिकडच्यांबरोबर, दोघांना घेऊन. आणि गाणी तर तोंडपाठ आहेत, भयंकर आवडतात मला ती गाणी. मग मी गेले. मग सरांनी कथानक सांगितलं आणि त्यांनी ते ज्या पद्धतीने सांगितलं ना तसंच्या तसं घडतंय आत्ता. म्हणजे त्यांचा पूर्णपणे त्याच्यावरती कंट्रोल आहे की ते त्याच पद्धतीने डिलिव्हर होतं आहे का नाही, कशा पद्धतीने करू शकतो. मग कॅरेक्टर, मग त्यांनी अजून एक मीटिंग झाली तेव्हा पण त्यांनी आम्हाला सांगितलं की कॅरेक्टरबद्दल लिहून काढायचं की हे कशा पद्धतीने असेल. मग श्री असेल तर श्रीचं पूर्ण नाव काय, जे काही कॅरेक्टर स्टडी आपण म्हणतो, कॅरेक्टर स्केच सगळं लिहून काढायचं वगैरे. मग बॅक टू मग आमची मीटिंग वगैरे झाली आणि सर मला म्हणाले तू 2 दिवसात कळव मला असं वाटतं की मालिका विश्वात तुला तेवढा स्कोप नसतो विचार करायला, कारण तुझ्याकडे जर ती संधी येणार असेल आणि तू घराघरात पोचणार असतील, एवढं ताकदीचं माध्यम आहे, तर तू चटकन निर्णय, तू नाही का म्हणशील. पण मी असं ह्या आधी 1.5 वर्ष करत आले.
मला नव्हतं कथानक आवडत नव्हतं, खूप गोष्टी होत्या, तेवढं धाडस येत नव्हतं, मुंबईत यायचं धाडस होत नव्हतं वगैरे वगैरे वगैरे. पण केदार माहिती नाही, म्हणजे केदार सरांकडे ते आहे, मला ते खूप भावलं आणि विश्वासही त्यांचं ते असं करून घेण्याची पण ती एक्झॅक्टली. आणि तो विश्वास की नाही ह्याच्याबद्दल आपण काहीतरी ठामपणे करू शकतो, आपण वेगळ्या पद्धतीने काहीतरी करून बघू शकतो आणि ह्याच्यात मी तुला बघतो. कारण दिग्दर्शक तुला जितक्या वेगळ्या पद्धतीने बघतो ना, तितकं मी ॲक्टर स्वतःला नाही बघू शकत, कारण मला माहितीच नव्हतं मी इतकं धतिंग काहीतरी करू शकते का नाही. मग मला एका पॉईंटला असं जाणवतं ना ॲक्टरला की आता आपल्याला सेम शामळू आणि एकदम अशा मुलीचे हे येत आहेत, तर ह्यांना कसं काय वाटतंय की मी असं काहीतरी करू शकते. ते मला पटकन असं अट्रॅक्ट केलं मला त्या गोष्टीने, की सरांना वाटतं ना, सरांना कॉन्फिडन्स आहे ना, बस मग आता ह्याच्यावर काही प्रश्न नसू शकतो. आणि मग मी हो म्हणाले. जे तू म्हणालीस ना, बापलोकच्या वेळी आपण जेव्हा इंटरव्ह्यूज केले होते तेव्हा इंटरव्ह्यूमध्ये मला कळलं होतं की खरी पायल कशी आहे, कारण का सिनेमात तू एकदम सोज्वळ मुलीची भूमिका साकारलेली, पण इंटरव्ह्यूमध्ये कळलं की ही खूप तिला सोज्वळ नाहीये. नाही का, सोज्वळ आहेस तू, पण तुला बोलायला फार आवडतं असं. बरं आता हे एकदम ठीक आहे, जाऊ दे. पण खूप भारी वाटतंय प्रोमोमध्ये बघून, आणि खूप इंटरेस्टिंग काय काय बघायला मिळणार आहे हे सुद्धा दिसतंय. कॉमन गोष्ट नाही आहे, काहीतरी वेगळी आहे. सो थँक्यू सो मच पायल. खूप जास्त वेळ घेत नाही, कारण का बरीच जणं अजून थांबली आहेत आणि तुलाही बोलायचं आहे. आरजे म्हणून तू बोलतेसच, पण आत्ताही इंटरव्ह्यूजमध्ये बोलायचं आहे. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद.